ची महापालिकेवर संभाजीनगरमध्ये सत्ता होती, मात्र आता भाजपनं आपला झेंडा संभाजीनगर महापालिकेवर फडकवल्याचं सध्याचं चित्र आपल्या समोर येत आहे। उद्धव ठाकरेंनी देखील संभाजीनगरमध्ये सभा घेतलेली होती, शिंदेंनी देखील खरं तर तिथं जोर लावलेला होता, ताकद लावलेली होती, मात्र केवळ शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा जाताना आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहेत। महापालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे। पहिल्यांदाच खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना सत्तेबाहेर गेलेली आहे। इतके वर्ष बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पाहिलं जात होतं आणि यावर काही वेळापूर्वी आपण संजय शिरसाट यांची देखील प्रतिक्रिया पाहिली। पराभव त्यांनी मान्य केलेला आहे, मात्र अंतर्गत ज्या सगळ्या कुरबुरी होत्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या त्याचा हा खरं तर मोठा फटका म्हणावा लागेल। महायुतीसाठी मोठे प्रयत्न झाले ते निष्फळ ठरलेले होते। भाजपमध्ये सुद्धा मोठी बंडाळी झाली होती, तरी देखील भाजपला 58 जागा मिळवण्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये यश आलेलं आहे। 33 जागा एमआयएमला मिळालेल्या आहेत आणि एमआयएमला देखील 33 जागा तिथं मिळालेल्या आहेत। गेल्या निवडणुकीमध्ये देखील एमआयएमला जागा मिळालेल्या होत्या, मात्र यंदा तो आकडा आता काहीसा वाढलेला आहे। असदुद्दीन ओवैसी असतील, अकबरुद्दीन ओवैसी असतील, यांनी देखील तिथं ताकद लावलेली होती। इम्तियाज जलील यांनी मोठा प्रचार त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यांची देखील आता प्रतिक्रिया या निकालाच्या नंतर समोर येते। आम्ही कट्टर म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा आम्ही समझोता करणार नाही। ठीक आहे, आज ते सगळ्यात मोठा पक्ष या महानगरपालिकेमध्ये आहे आणि आम्ही त्यांना सांगतो की या शहराच्या विकासासाठी तुम्ही काही चांगलं निर्णय घेत असेल तर आम्ही पूर्ण सहकार्य करू, पण तुम्ही समांतर सारख्या एजेंडा या शहरावर लादणार असेल तर आम्ही विरोधी पक्षाची जी भूमिका जी आहे ते भक्कमपणे आम्ही मांडणार आहे। महत्वाची बातमी समोर येते ती पाहूयात। जालना महापालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे। भाजपचे सर्वाधिक 41 उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत। शिवसेनेचे 12, काँग्रेसचे 9 उमेदवार तिथे विजयी झालेला आपण पाहतोय। जालना महापालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे। भाजपचे सर्वाधिक 41 उमेदवार तिथे विजयी झाल्याचं देखील चित्र आपल्या समोर आहे। पहिल्यांदाच आपण पाहतोय की भाजपचा महापौर त्या ठिकाणी बसणार आहे। जालना महापालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे। पहिला महापौर आमचाच असेल अशा पद्धतीचा दावा भाजपनं या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये केलेला होता आणि तसंच काहीसं आता घडताना देखील आपल्याला जालन्यामध्ये पाहायला मिळतंय। भाजपनं सर्वाधिक 41 उमेदवार तिथं भाजपचे विजयी झालेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई प्रभाग 190 मध्ये शीतल गंभीर यांचा विजय झालेला आहे। भाजपच्या शीतल गंभीर 121 मतांनी तिथे विजयी झाल्याचं आपण पाहतोय। ठाकरेंच्या वैशाली पाटणकरांचा त्यांनी पराभव केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई प्रभाग 190 मधील शीतल गंभीर यांचा तिथे विजय झाला। शीतल गंभीर ठाकरेंच्या वैशाली पाटणकरांचा इथं पराभव झालेला आहे। तर मुंबई प्रभाग 190 शीतल गंभीर यांचा विजय झालेला आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। ठाकरेंच्या वैशाली पाटणकरांचा पराभव झालेला आहे। तर एक मोठी बातमी पुन्हा एकदा आपल्याकडे येते। राज्यात भाजप नंबर 1 चा पक्ष रावसाहेब दानवेंनी हे म्हटलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवकही आमच्या सोबत असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे। रावसाहेब दानवेंनी हा मोठा दावा केलेला आहे। राज्यात भाजप नंबर 1 चा पक्ष असं रावसाहेब दानवेंनी यावेळी म्हटलेलं आहे। आमच्या सोबत असल्याचा मोठा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेला आहे। राज्यात भाजप नंबर 1 चा पक्ष असल्याचं रावसाहेब दानवे म्हणालेले आहेत आणि एकीकडे आपण बघतोय विजय उमेदवारांचा जल्लोष सुरू असल्याचं दिसतंय। विजय जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अटीतटीची लढत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र बाकी राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरताना दिसतोय। बाकीच्या 28 पैकी जवळपास 26 ठिकाणी भाजप मोठा पक्ष दिसून येतोय। आमच्या अंदाजाप्रमाणे या 29 महापालिकेमध्ये सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील असं आम्ही अगोदरच सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महापालिका या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहे। त्याचं कारण आहे
की देशामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यांच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे. आमदार दानवे, भास्कर आबा हे सर्वांच्या टीमवर्कचा मुळे हे आलेलं आहे. आणि जसं दानवे साहेबचं आमचा टार्गेट होता 45चा होता, पण कुठंतरी आम्ही 4 जर आम्ही कमी पडलो हरकत नाही. पण जिल्हा परिषदमध्ये 100% भारतीय जनता पार्टीचा भगवा जिल्हा परिषद 100% फळकणार. तर राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवकही आमच्या सोबत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलेला आहे. यानंतर बघूयात सांगलीतली एक मोठी बातमी येते. सांगलीमधले निकाल आपण बघूयात. सांगलीमध्ये महापालिकेवर भाजपचं कमळ फुललेलं आहे. एक मोठी बातमी आपण बघतोय. 78 पैकी तब्बल 39 जागांवर भाजपचा विजय झालाय. काँग्रेस 18 तर राष्ट्रवादी 16 जागांवर विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सांगली महापालिकेवर भाजपनं आपली सत्ता आणलेली आहे. 78 पैकी 39 जागांवर भाजपचा सांगलीमध्ये विजय झालाय. काँग्रेसला केवळ 18 जागांवर विजय मिळवता आलाय, तर राष्ट्रवादीला फक्त 16 जागांवर विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे भाजपनं सांगली महापालिका काबीज केलेली आहे. तर 78 पैकी 39 जागांवर काँग्रेस, 18 राष्ट्रवादी 16 जागांवर इथं विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही मोठी बातमी आपण पाहतोय. नाशिक मधून एक मोठी बातमी येते. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपचा सर्वाधिक 72 जागांवर विजय झालेला आहे. शिवसेनेला 26 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 15 जागांवर इथे विजय मिळालेला आहे. नाशिक मधून ही मोठी बातमी येते. नाशिक महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आलेली आहे. आपण बघतोय नाशिक महापालिकेमध्ये भाजपनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या तब्बल 72, शिंदेच्या शिवसेनेच्या 26, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 तर काँग्रेस 3 जागांवर. एकेकाळी नाशिकवर सत्ता असलेल्या मनसेला नाशिकमध्ये केवळ 1 जागा मिळालेली पाहायला मिळते. तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते. काटेकी टक्कर करत अटीतटीची लढाई. मुंबईच्या निकालाचा सस्पेन्स वाढल्याचं पाहायला मिळतंय. भाजप ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच कायम आहे. मुंबईच्या निकालाचा सस्पेन्स वाढलाय. आपण जर पाहिला तर अटीतटीची लढत सध्या मुंबईमध्येच पाहायला मिळते. या ठिकाणी जर आपण मुंबईचा निकाल पाहिला तर भाजप ठाकरे बंधूंमध्ये सध्या रस्सीखेच आहे. मुंबईत 227 पैकी 187 जागांवरचे निकाल जाहीर झाले. मुंबईत भाजप ठाकरेंच्या सेनेत सध्या काटेकी टक्कर आहे. तर भाजप 72 जागांवर, शिंदे शिवसेनेचा 20 जागांवर खरं तर यावेळी आपल्याला विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचा 58 जागांवर विजय झालेला आहे. मनसे 5, काँग्रेस 19, एनसीपीला 2 जागा मिळालेल्या आहेत. MIM 7, सपा 3, पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळालेली आहे. काटेकी टक्कर सध्या इथं पाहायला मिळते. मुंबईमधल्या निकालाचा सस्पेन्स आता जसा वेळ पुढे जातोय, जसं काउंटिंग पुढे जातोय, तसा सस्पेन्स वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच कायम असल्याचं पाहायला मिळतं. आणि थेट जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत. कृष्णात, एकंदरीतच मुंबईच्या निकालाचा सस्पेन्स वाढताना दिसतोय. काय होईल हे आता सांगणं अद्यापही शक्य नाही, कारण ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. कृष्णात, संदीप, आत्तापर्यंत 227 पैकी 187 जागांचे निकाल हे आपल्या हाती आलेले आहेत. 187 जागांचे निकाल हे निवडणूक आयोगाने थेटपणे घोषित केलेले आहेत. आणि यामध्ये पाहिलं गेलं तर सर्वाधिक जास्त जागा या भाजपनं जिंकल्या असल्या तरी अजून सत्तेस समीप जाण्यासाठी अजून बराच पल्ला हा भाजपला आणि एकंदरीतच महायुतीला गाठणं गरजेचं आहे. कारण महायुतीच्या जागा जर पाहिल्या गेल्या तर 19-20 जागा ज्या आहेत शिवसेना शिंदे गटाच्या आहेत आणि 72 जागा या भाजपच्या आहेत. तर दोन्ही मिळून 92 जागा होतात. आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जर जागांवर नजर टाकली तर 58 जागा शिवसेना युबीटीच्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. मनसेच्या 5 जागा या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे 58 आणि 5 63 जागा या त्यांच्या होऊ शकतात. आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या 19 जागा आहेत आणि 19 जागांचं जर यामध्ये पकडल्या गेल्या तर 82 जागा या जवळपास या तिन्ही पक्षांच्या जातात. त्यामुळं साधारणतः 10 ते 12 या जागांच्या मध्येच अंतर हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये असू शकतं. आणि कदाचित पोल
पोस्ट पोल अलायन्स जो म्हटला जातो किंवा ज्या निवडणुकीनंतर सर्व निकाल हाती आल्यानंतर जर अलायन्स करायचं म्हटलं तर कदाचित काँग्रेसला सोबत घेतलं जाऊ शकतं ठाकरे गटाकडून किंवा सपाला सोबत घेतलं जाऊ शकतो आणि ती मॅजिक फिगर जी आहे ती गाठता येते का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण 40 जागा ज्या आहेत त्या अजून बाकी आहेत आणि 114 ही मॅजिक फिगर गाठायची असेल तर या 40 जागांपैकी कुणाला किती जागा मिळतात हे पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. अगदी कृष्णा, आपण जर पाहिलं तर हा फरक अगदी काही जर आघाडीचं जर पाहिला तर काही आकडे जर आपण पाहिले तर भाजप 72 जागांवर आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 58 जागांवर आहे. अगदी 10 ते 12 खरं तर जागांचा हा फरक दिसतोय. नक्कीच केवळ 10 ते 12 जागांचा सध्या तरी फरक दिसतोय कारण जर नंतरचं अलायन्स करायचं झालं त्यानंतरची युती करायची झाली तर शिवसेना ठाकरे बंधू हे काँग्रेसला सोबत घेऊ शकतात, समाजवादी पार्टीला सोबत घेऊ शकतात, राष्ट्रवादी काँग्रेसची आलेली 1 जागा आहे असे जर पकडलं गेलं तर सध्या 82 जागापर्यंत 82-83 जागापर्यंत जातं आणि महायुती जी आहे ती 92 जागावर 92 जागापर्यंत जाते. त्यामुळे या 40 जागा ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत परंतु मराठी फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा ठरलेला पाहायला मिळतो. ज्या जागा पाहायला मिळतात ज्या निवडून येत आहेत त्या ठिकाणी अगदी कृष्णात म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय मुंबईमध्ये या काट्याच्या टक्कर जी सुरू आहे ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये त्यामध्ये कदाचित पुढच्या काळामध्ये जर ही अशीच फाईट राहिली तर MIMचे जे 7 नगरसेवक आहेत ते निर्णायक ठरण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. कृष्णात या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बघूयात इचलकरंजी मधली एक ब्रेकिंग बातमी येते. तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते इचलकरंजी मधून. ती बातमी पाहूयात. भाजप 43 जागांवर विजयी झालेला आहे. इचलकरंजी शिवशाहू आघाडी 17 जागांवर विजयी झालेली आहे. तर इकडे आपण पाहिलं तर इचलकरंजीतून ही सगळ्यात मोठी बातमी. अंतिम निकाल इचलकरंजीच्या हाती आलेला आहे. तर या भाजप 43 जागांवर इथं विजयी झालेला आहे. शिवशाहू आघाडी 17 जागांवर विजयी झाल्याचं कळतंय. ही सगळ्यात मोठी बातमी आपण इचलकरंजी मधून पाहतोय. इचलकरंजी महापालिकेची पहिलीच निवडणूक होती आणि इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यापासून आणि 43 जागांवर विजय मिळवत पहिला महापौर आता इचलकरंजीचा भाजपचा होणार आहे. नाशिकमध्ये आपण बघतोय भाजपला 72, शिंदेच्या शिवसेनेला 26 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा मिळालेल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना 15 जागा आणि मनसेला केवळ 1 जागा मिळालेली आहे. नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता होती मात्र त्याच मनसेला आता 1 जागेवर महापालिकेवर समाधान मानावं लागलंय. तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते. काही उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झालेले आहेत. कोल्हापुरात बहुमत थोडक्यात हुकल्याचं सतेज पाटलांनी म्हटलंय. 5 ते 6 जागा निवडून आल्या पाहिजे होत्या असं सुद्धा त्यांनी बोलताना खंत व्यक्त केलेली आहे. तर काही उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झाल्याची माहिती सुद्धा यावेळी सतेज पाटलांनी दिली आहे. अगदी सतेज पाटील यांच्या विरोधामध्ये महायुती एकत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली होती. भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध सतेज पाटील काँग्रेसचं नेतृत्व करत होते. असा सामना होता आणि तसं बघायला गेलं तर सतेज पाटलांचा स्ट्राईक रेट, काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा मोठा पाहायला मिळतोय. आमचे 4 उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो. 1 उमेदवार आमचा 16 मतांनी पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडा सुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटा आल्या असत्या तर बहुमत झालं असतं. ही बातमी आहे. काही उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झाल्याचं म्हटलं. एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते. राज्यातल्या 23 महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. 23 महापालिकांवर भाजपचं एक हाती वर्चस्व आहे. निवडणुकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तर यावेळी 23 महापालिकांवर भाजप झेंडा फडकावणार आहे. राज्यातल्या 23 महापालिकांवर भाजपचा झेंडा. आज 29 महापालिकांचे निकाल आपल्या हाती येत आहेत. त्यातूनच 23 महापालिकांवर भाजपचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मुंबई महानगरपालिका भाजप आणि शिवसेना, भाजपची सत्ता कुठे कुठे आपण ते पाहतोय. ठाणे महापालिका भाजप आणि शिवसेनेची सत्ता. नवी मुंबई भाजपची सत्ता. पनवेल महापालिका भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे महायुतीची सत्ता. पुणे महापालिका भाजपची सत्ता. नाशिक महापालिका भाजपची सत्ता.
मीरा भाईंदर महापालिका भाजपची सत्ता, सांगली महापालिका भाजपची सत्ता, जालना महापालिका भाजपची सत्ता, पिंपरी चिंचवड महापालिका भाजपची सत्ता, कोल्हापूर महापालिका भाजप शिवसेनेची सत्ता, छत्रपती संभाजीनगर महापालिका भाजपची सत्ता, इचलकरंजी महापालिका भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे महायुतीची सत्ता. अहिल्यानगर महापालिका भाजप प्लस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये सुद्धा भाजपनं बाजी मारली आहे. भिवंडी महापालिकेत भाजप आणि शिवसेना सत्तेत बसणार आहे. 29 पैकी 23 महानगरपालिकांमध्ये भाजपनं यश मिळवलंय. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जळगावमध्ये सुद्धा सत्तेत आलेले आहेत. अकोला महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचा झेंडा फडकल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती महापालिकेमध्ये सुद्धा भाजपनं एक हाती यश मिळवल्याचं दिसून येत आहे. नागपूर महापालिका भाजपचा गड आहे. त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेनं यश मिळवलेलं आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सोलापुरात सुद्धा काँग्रेसला व्हाईट वॉश देत भाजप सत्तेत आलेली आहे. धुळे महापालिकेतही भाजपचा झेंडा फडकल्याचं पाहायला मिळत आहे. 29 पैकी 23 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीनं झेंडा फडकल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि एकंदरीतच बघितलं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा आणि निकालाचा सस्पेन्स अद्यापही वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई महापालिकेमध्ये आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते. ठाण्यामधले आपण कुठेही सत्ता आलेली आहे कुणाची त्यावर एक नजर टाकूया. नवी मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा भाजपनं एक हाती झेंडा फडकवलेला आहे. पनवेल महापालिकेमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला यश मिळालंय. अगदी आता ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. संदीप, आपण सांगितल्याप्रमाणे मुंबईत सस्पेन्स वाढत चाललेला आहे.